लाडकी बहिणींना लाडक्या ताईंना खुशखबर 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 तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे। लाडक्या ताईंनो बघा, सरकारने बटन दाबले, डीबीटी ऍक्टिव्ह करून टाकलेला आहे आणि तुमच्या अकाउंटला आजपासून पट 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 सर्वांच्या पैसे जमा होणार आहेत। आणि बघा कोणत्या लाडक्याला पैसे जमा होणार आहेत, कोणत्या जिल्ह्यामध्ये होणार, सगळ्या गोष्टी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। सगळ्यात अगोदर सर्वात फास्ट आपल्या चॅनलवर ही माहिती देत आहे। लाडक्या ताईंनो एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे आणि लाडक्या ताईंनो किती वाजता हप्ता वाटप होणार आहे, कोणत्या कोणत्या टप्प्यामध्ये वाटप होणार आहे, या सगळ्या गोष्टी आपल्या चॅनलवर तुम्हाला सगळ्यांना सांगत आहे। व्हिडिओ काळजीपूर्वक शेवटपर्यंत पाहायचा आहे। खूप आनंदाची बातमी समोर आली आणि लाडक्या ताईंनो बघा, त्याची तुम्ही आता तरी वाट बघत बसलात की सर आम्हाला मागचे हप्ते भेटले नव्हते, आम्हाला बघा आता ह्यावेळेस हप्ता भेटणार आहे का नाही, त्यांच्याबद्दल पण आनंदाची बातमी समोर आली। ती तुम्हाला मी पुराव्यासहित सगळ्या गोष्टी दाखवणार आहे। व्हिडिओ काळजीपूर्वक पाहायचा आहे। खूप आनंद झालेला आहे, ज्याची तुम्ही आता तरी वाट बघत असलात ती तुम्हाला आज या ठिकाणी हप्ता वाटप होणार आहे। कोणत्या कोणत्या लाडक्या ताईंना जर पैसे जमा झाले, आपलं नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचंय आणि किती वाजता तुमच्या अकाउंटला पैसे जमा होतील त्यावेळेस कमेंट बॉक्स मध्ये पटपट आपल्या या व्हिडिओच्या खाली टाकायचे। चला आता वेळेच्या व्हिडिओला सुरुवात करूया। या महिलांना हप्ता आज मिळणार आहे, 16वा हप्ता म्हणजे ऑक्टोबर मागच्या महिन्यातला हप्ता। लक्षात घ्या लाडक्या ताईंनो, 17वा हप्ता भेटलेला नाही अजून, 16व्या हप्त्याबद्दलची बातमी समोर आली आहे। ऑक्टोबर महिन्याचा हप्ता तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहे। तर आज हप्ता वाटप या ठिकाणी होणार आहे, किती वाजता वितरण होणार आहे हे तुम्हाला मी दाखवणार आहे। त्याचबरोबर कोणत्या महिलांना हप्ता मिळणार आहे, अशा कोणत्या महिला आहेत ज्यांना हप्ता भेटणार आहे। तुम्हाला एक छोटा प्रश्न विचारतो लाडक्या ताईंनो, तुम्हाला 15वा हप्ता भेटलाय का? आपलं नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचंय आणि 15वा हप्ता तुम्हाला भेटला आहे का? पटपट सर्वांनी कमेंट बॉक्स सांगायचंय, कारण की या ठिकाणी तुम्हाला 16वा हप्ता भेटणार आहे। त्याचबरोबर कोणत्या जिल्ह्यामध्ये बघा, सर्वात अगोदर सर्वात फास्ट आपल्या चॅनलवर ही माहिती मी देत आहे। एक महत्त्वाची बातमी समोर आली, कोणत्या जिल्ह्यामध्ये हप्ता वाटप होणार आहे आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये हळूहळू हप्ता वाटप होणार आहे, सगळ्या गोष्टी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्याचबरोबर किती महिलांना हप्ता मिळणार आहे बघा, ह्या सगळ्या गोष्टी आपल्या चॅनलवर सर्वात अगोदर सर्वात फास्ट तुम्हाला मी सकाळी सांगून टाकत आहे। तुम्हाला ह्या गोष्टी तुम्हाला दुपारी संध्याकाळी पाहायला मिळतील। सगळ्यात अगोदर आपल्या चॅनलवर ट्रिक्स गुरु या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळत आहे। चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। सगळ्यात महत्त्वाची बातमी बघा, तुम्हाला या ठिकाणी डायरेक्ट वितरणाची आज तुम्हाला सांगत आहे। वितरण किती वाजता या ठिकाणी वितरण होत असतं बघा, लक्षात घ्या। सकाळचा जो टप्पा आहे, सकाळचा टप्पा असतो 8 ते 11 वाजताचा टप्पा। सरकारचे हे टप्पे आहेत, लक्षात घ्या। बँकेचे हे टप्पे तुम्हाला मी सांगत आहे, सकाळी 8 ते 11 या वेळेमध्ये वितरण आज झालेलं नाहीये। लक्षात घ्या लाडक्या ताईंनो, 8 ते 11 या वेळेमध्ये वितरण झालेलं नाहीये। काळजी करायची गरज नाही। बऱ्याच लाडक्या ताई म्हणत असतील की सर अजून आम्हाला हप्ता वाटप झाला नाहीये, काळजी करू नका, 8 ते 11च्या टप्प्यामध्ये काही झालेलं नाहीये। पुढचा आता एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे दुपारचा टप्पा बघा, हा महत्त्वाचा टप्पा आहे, सर्वात महत्त्वाचा टप्पा आहे। 1 ते 4चा टप्पा हा दुपारचा टप्पा आहे आणि लक्षात घ्या लाडक्या ताईंनो, 2 ते 3च्या दरम्यान तुम्हाला या ठिकाणी बँक अकाउंट तुमचं चेक करत राहायचंय आणि जसं तुमच्या अकाउंटला पैसे येतील या व्हिडिओच्या खाली पटपट सर्वांनी कमेंट बॉक्स मध्ये सांगायला सुरुवात करायची। व्हिडिओ तर तुम्हाला मी सांगेलच, पण अगोदरच तुम्हाला मी सांगायलोय दुपारच्या या ठिकाणी टप्प्यामध्ये तुम्हाला पैसे जमा होणार आहेत। नंतर संध्याकाळचा टप्पा लक्षात घ्या लाडक्या ताईंनो, 5 ते 8 वाजता संध्याकाळचा जो टप्पा आहे हा पण खूप महत्त्वाचा आहे। दुपारी जरी चालू झालं तरी पण संध्याकाळच्या टप्प्यामध्ये पण परत लाडकी ताईंना पैसे जमा होतात। त्याच्यामुळे लाडक्या ताईंनो, हे 2 टप्पे खूप महत्त्वाचे आहेत। ह्या 2 टप्प्याकडे तुम्ही लक्ष द्यायचे सर्वांनी। तर ज्या लाडक्या ताईंना पैसे जमा होतील खाली कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय। आणि लाडक्या ताईंनो बघा, खूप अजून महत्त्वाची बातमी सांगायची बाकी आहे, किती महिलांना भेट। तर लाडक्या ताईंनो बघा, आज हप्ता किती लाडक्या ताईला भेटणार आहे, त्याचबरोबर हा 16वा हप्ता कोणत्या कोणत्या लाडक्या ताईला भेटणार आहे, सर्वात अगोदर सर्वात फास्ट आपल्या चॅनलवर ही माहिती देत आहे। त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघत आहे। वितरण सुरू होण्याच्या अगोदर लाडक्या ताईंनो आपल्या चॅनलवर ही माहिती देत आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघत आहे। तुम्हाला अशी माहिती कुठंच भेटणार नाही। चला तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे 16वा हप्ता कोणत्या महिलांना भेटणार आहे बघा लाडक्या ताईंनो, बघा 15वा हप्ता ज्या ज्या महिलांना भेटणार आहे, भेटलेला आहे ऑलरेडी, त्यांना हप्ता भेटणार आहे। 100% गॅरंटी सांगतो लाडक्या 100% गॅरंटी के सांगतो, जरी तुमची ई केवायसी राहिली असेल तरी पण तुम्हाला हा हप्ता भेटणार आहे। त्याच्यामुळे तुमचं नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचंय आणि कमेंट बॉक्स मध्ये या प्रश्नाचे उत्तर द्यायचे। बघा तुम्हाला 15वा हप्ता भेटला आहे का? 15वा हप्ता भेटला असेल आणि तुमचं डीबीटी ऍक्टिव्ह असेल, काही टेन्शन घ्यायची गरज नाही। परत सांगतोय, 15वा हप्ता भेटला असेल आणि डीबीटी ऍक्टिव्ह असेल, काही गरज नाहीये। ई केवायसी जरी तुमची पेंडिंग असेल, ज्या ज्या महिलांची ई केवायसी जरी पेंडिंग असेल, हा हप्ता भेटणार म्हणजे भेटणार।
भेटणार, काळजी करायची गरज नाहीये. त्याचबरोबर ई-केवायसी झाल्यानंतर बघा ई-केवायसी पूर्ण केलेली आहे तुम्ही तरी पण खूप चांगली गोष्ट आहे. ज्या ज्या लाडक्याची ई-केवायसी पेंडिंग असेल पटपट सर्वांनी ई-केवायसी करून घ्यायचे. आणि ज्या ज्या लाडक्यांना पती नाहीयेत, वडील नाहीयेत किंवा ज्या पतीपासून लांब राहतात अशा लाडक्यांनी पहिली स्टेप कंप्लीट करून घ्यायची. दुसरी स्टेप लवकरात लवकर तुम्हाला कंप्लीट करायची. या ठिकाणी संधी भेटणार आहे, सरकार आदेश पण देणार आहे. याच्याबद्दल या ठिकाणी ऑलरेडी माझं बोलणं झालेलं आहे. आदित्य तटकरे मॅडम यांना देखील हा आपला मेसेज पोहोचलेला आहे. काळजी करायची गरज नाहीये. त्याचबरोबर स्टेटस अप्रूव्ह असायला पाहिजे. बघा बऱ्याच लाडक्यांना हे माहित असेल स्टेटस कसं चेक करायचं ते तुम्हाला नंतरच्या व्हिडिओमध्ये मी सांगेल पुढच्या. पण आता लक्षात ठेवा ज्यांनी वेबसाईटवर फॉर्म भरला होता त्यांनी स्टेटस एकदा चेक करा. अप्रूव्ड असेल किंवा पेंडिंग असेल तर काळजी करू नका. पेंडिंग पण तुम्हाला अप्रूव्ह या ठिकाणी होत असतं. पण लक्षात घ्या रिजेक्ट व्हायला नको. तर रिजेक्ट व्हायला त्यांनी फक्त कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय सर माझं रिजेक्ट झालंय. अप्रूव्ड असेल, पेंडिंग असेल, रिव्ह्यू मध्ये असेल काही काळजी करायची गरज नाहीये. ते तुम्हाला अप्रूव्ह होईल, काळजी करायची गरज नाहीये. त्याच्यानंतर पडताळणी बघा अजून एक महत्वाची गोष्ट आनंदाची बातमी तुम्हाला सांगतो लाडके ज्यांना 12वा 13वा 14वा आणि 15वा पण हप्ता भेटला नव्हता. हे 4 हप्ते ज्यांचे बाकी होते आणि ज्यांच्या पडताळणी झाल्यात फोनद्वारे पडताळणी असेल किंवा या ठिकाणी घरी येऊन अंगणवाडी सेविकांनी पडताळणी केली असेल आणि तुमच्या घरामध्ये 2च लाडक्या बहिणी असतील, एक विवाहित एक अविवाहित, अशा जर लाडक्या बहिणी असतील तर त्याचे जर या ठिकाणी याद्या या ठिकाणी काय होणार अपडेट होणार आहेत. महिला व बाल विकास विभागाने मान्यता दिलेल्या लाडक्या ताईंना यावेळेचा हप्ता भेटणार आहे. खूप मोठी गुड न्यूज तुम्हाला आत्ताच देत आहे. ज्यांना मागचे हे 15वे पण हप्ते भेटले नव्हते त्यांना देखील अपडेट झालेल्या लाडक्या ताईंना यावेळेस पैसे भेटणार आहे. 16वा हप्ता या ठिकाणी भेटणार आहे. आता त्यामुळे ताई म्हणतील सर आम्हाला 12वा 13वा 14वा हप्ता भेटला नव्हता त्याचं नेमकं काय करायचंय. आपण सरकारकडे मागणी करत आहोत. बघा लाडक्या ताईंनो आपल्या ट्रिक्स गुरु या चॅनलच्या माध्यमातून सरकारकडे आपण मागणी करत आहोत. ज्यांना 12वा 13वा 14वा हप्ता भेटलेला नाहीये त्यांना 15वा हप्ता भेटला किंवा आज 16वा हप्ता भेटेल त्यांना मागचे पण हप्ते भेटायला पाहिजेत. तुम्हाला याच्यावर काय मत आहे लाडक्या ताईंनो, तुम्हाला हे हप्ते पेंडिंग आहेत का? कमेंट बॉक्समध्ये तुमचं नाव सांगायचं, जिल्हा सांगायचंय आणि तुम्हाला 12वा 13वा हप्ता 14वा हप्ता बाकी आहे का पटपट सर्वांनी सांगायचं आहे. आता बघा खूप लाडक्या एक महत्वाची अजून एक बातमी तुम्हाला दाखवायची आहे ती म्हणजे कोणत्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला वाटप आज होणार आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये वाटप या ठिकाणी कमी स्वरूपात होणार आहे, सगळ्या गोष्टी सांगणार आहे. काळजीपूर्वक हा व्हिडिओ बघायचा आहे. बघा वितरण होण्याच्या अगोदर आपल्याकडे हे डेटा आलेला आहे त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे. आता बऱ्याच लाडक्या मध्ये असेल की सर आज कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये वाटप होणार आहे. तर सगळ्यात पहिली गोष्ट लक्षात ठेवा लाडक्या आज 36च्या 36 सगळ्या जिल्ह्यामध्ये वाटप होणार आहे. परत सांगतोय डीबीटीचे आदेश सरकारने दिलेले आहेत. सर्व लाडक्या ताईंना, सर्व पात्र लाडक्या ताईंना या ठिकाणी सगळ्या जिल्ह्यामधल्या लाडक्या ताईंना हप्ता आज भेटणार आहे. काळजी करायची गरज नाहीये. पण ज्याच्यामध्ये बघा लक्षात घ्या पुणे जिल्हा असेल, नाशिक असेल, नागपूर असेल आणि छत्रपती संभाजीनगर हे 4 जिल्हे मेन टार्गेटवर लक्षात ठेवा. या 4 जिल्ह्यामध्ये देखील वाटप होणार आहे. पण बऱ्याच लाडक्या ताई अजून पेंडिंग राहणार, त्यांनी काळजी करायची गरज नाही. परत हात जोडून विनंती करतो लाडक्या ताईंनो, जर तुम्हाला आज हप्ता भेटला नसेल नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचंय आणि तुम्हाला आज हप्ता नसेल भेटला तर या ठिकाणी काळजी करायची गरज नाहीये. तुम्हाला तो कधी भेटेल हे 4 जिल्ह्यामधल्या किंवा ठाणे आणि मुंबई हे 4-5 जिल्ह्याला मी सांगतो काळजी करायची गरज नाही. यांना वाटप तर होणारच सुरू, पण जर काही लाडक्या ताईंना बाकी असले ते पण तुम्हाला सांगतो काळजी करायची गरज नाही. आणि यातील महिलांना थोडा वेळ लागेल, काळजी करायची गरज नाहीये. ही झाली महत्वाची बातमी. आणि अजून एक तुम्हाला आनंदाची बातमी देतो बघा, शेवटची आनंदाची बातमी. या ठिकाणी आज तुम्हाला या ठिकाणी सुरुवात होणार आहे वाटपाची आणि 2,35,00,000पेक्षा जास्त महिलांना यावेळेस हा हप्ता वाटप होणार आहे. सर्वात अगोदर सर्वात फास्ट आपल्या चॅनलवर ही मी माहिती देत आहे. लाडक्या ताईंनो यावेळेस हप्ता जास्त लाडक्या ताईंना भेटणार आहे. काळजी करायची गरज नाही. जसं तुमच्या अकाउंटला हप्ता वाटप होईल, सुरू होईल, आपल्या या व्हिडिओच्या खाली तुमचं नाव सांगायचं, जिल्हा सांगायचंय आणि किती वाजता तुमच्या अकाउंटला पैसे जमा झाले ते पण सांगायचं आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री गुरुदेव.